बांद्रा स्टेशनला आहे आम्ही आणि इकडे आमची सगळी तयारी चालली, सगळे सीट्स कसे कोणाकोणाचे आहेत. तर आता कुठली आपली ही गाडी आहे सौराष्ट्र जनता, हां सौराष्ट्र जनता एक्सप्रेस. अशा 4 गाड्या होतात आपल्या गिरनारला. तर ही वाली जी सौराष्ट्र जनता एक्सप्रेस आहे ती डेली जाते, बरोबर ना. आणि दुसरी जो वेरावळच्या 2 गाड्या आहेत त्या, मग त्यातली एक गाडीची सुपरफास्ट आहे ती आठवड्यातून एकदाच असते आणि ही जी फक्त डेली असते. आणि बाकी सौराष्ट्र मेल ती सर्वात जुनी गाडी आहे ती एक असते. तर अशा ह्या 4 गाड्या आहेत आणि आता आम्ही सौराष्ट्र जनता एक्सप्रेस जाणार आहोत. दुपारचे किती 1:15 वगैरे झाले. तरी सगळे लोक आमचे आलेत, जमत आहेत आणि जवळपास 60 जण आम्ही आहोत. आत्या 60 जण आहेत आणि आत्या जवळपास 15 वर्ष झाली अशी जातात. जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त 9 जण होते. आता असे एक एक करून 60 जण झालेत आणि S1 S2 सगळे आमचेच बुकिंग आहेत. तर बघू आता पुढची जर्नी कशी होते. आणि मी इथे राजस्थानचा घातलाय ड्रेस, महाराष्ट्रातून गुजरातात आलोय राजस्थानचे कपडे घालून. बघू पुढची जर्नी कशी असते. आल्यापासून मामांचा पेपर का खाली ठेवला नाही त्यांनी. आता डायरी आता ती स्पेशल ह्या वर्षी केली वाटतं गिरणारसाठी. असं मॅनेजमेंट करावं लागतं सगळ्यांना, जे म्हणजे टूर सोबत जर नसेल येणार तुम्ही आणि तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत येणार असाल तर हे सगळं असे मॅनेजमेंट करावं लागतं. तर प्रॉब्लेम काय होतात त्या, म्हणजे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम काय असतात, लोक दुसरीकडे जातात चुकून. हा काय असतं माहिती का, प्रत्येकाला आपल्या म्हणजे आपली फॅमिली आहे त्यांच्यासोबतच बसायचं असतं, फ्रेंड सोबतच बसायचं असतं. मग त्यावेळेला थोडासा प्रॉब्लेम होतो, कोणाला कसं मॅनेज करायचं. सगळे आपलेच असतात ना, आणि काय असतं फ्रेंड्स आणि फॅमिली आपलीच असते, फ्रेंड्स पण आपलेच असतात. नक्की कोणाला कुठे तो थोडासा प्रॉब्लेम होतो. काय आणि पण समजून घेतात सगळे आपलेच आहेत, त्याच्याने असं काय एवढा प्रॉब्लेम होत नाही प्रत्येक जण. आणि काय एकत्र तिकीट काढल्यामुळे कधी कधी म्हणजे ग्रुप वेगवेगळे होतात. आता माझ्या बाजूला माझीच फॅमिली असेल असं नाही ना, दुसऱ्यांची नावं असतात, असं असतं. जेवायची वेळ झाली. त्यांचा अजून विषय सॉल्व्ह झाला. गाडी चालू होऊन जवळपास 2-3 तास झाले, अजून ऍडजस्ट करतात सीट्स. काल आता भूताच्या स्टोरीज ऐकत बसलो होतो एकमेकांच्या. आम्ही दोघं जण तिकडे गावाला शहरामध्ये काय काय होतात हे सगळे झोपले होते काय. हा आत्या पण झोपले होते. हा आम्ही आणि ते डोक्याला हेडेक त्या लोकांनी बसतात ना. हा फायनली 16 तासाची ट्रिप आमच्याला संपते, बरोबर की नाही. आणि आता आम्ही पोहोचू आणि मी तर म्हणजे पूर्ण टाइम तर फिल्म बघण्यातच घालवला. आत्ता काही झोपली होती, काही झोप येत नाही तेवढी ट्रेन मध्ये. पण कुठला फिल्म तो हम तेरे प्यार सारा आलम को बेटे, तो मी फिल्म बघितला. त्याची स्टोरी आत्याला सांगितली सगळी आणि त्यांच्यावर डिस्कशन झालं आमचं, त्या गाण्याबद्दल डिस्कशन झालं. एवढं सगळं डीप डिस्कशन होऊन एवढं सगळं 16 तास म्हणजे आम्ही एवढं टाइमपास केला पाहिजे. फायनली झालंय सगळं. आता बघू पुढची जर्नी कशी राहते. फायनली आम्ही आलोय जुनागडला. जे झोपलात की नाही रात्री? स्टेशनच्या बाहेर आलोय आम्ही आणि इकडे ऑटोच येतं डायरेक्ट गिरणारला होतं ना. नाही आता आपण जुनागडमध्ये थांबायचं. हा आणि आपण थांबायचंय गे, पण ह्या ऑटो जातात डायरेक्ट. आम्ही इकडे हॉल घेतला, तर हॉलमध्ये आलोय आम्ही आता. इथे येईपर्यंत आम्ही 300 रुपये घेतले ना आत्या. 300 रुपये घेतले ना त्यांनी. भोई समाज हॉल. हा सगळे पिझ्झा इकडे आता इकडे सगळे बसलेत आणि हा हॉल आम्ही केलाय. हॉल इकडे कम्प्लीट आम्ही बुक केलाय. इकडे असे रूम्स आहेत. क्रेडिट कार्ड लागणार.
आम्ही रोपवेने जाणार आहे, अर्ध्या 5000 पायऱ्या ना रोपवेने जाऊ. पण त्याआधी पहिली पायरी जी आहे त्याला सगळेजण नमस्कार करायला जातात, तर तो आम्ही चाललोय तिकडे. पहिली पायरी वेटिंग लिस्ट, रोपवेची वेटिंग लिस्ट. बसून परत आता इकडे परत लाईन, 1 तास बसून आता परत लाईन मध्ये थांबलो. आता ही लाईन किती तास चालते काय आम्ही. इकडे रोपवेची स्टोरी लिहिली, इनॉग्रेशन झालं ते, आणि लिहिले की 5000 पायऱ्या कमी होतात, म्हणजे 4 तास नंतर तुम्ही 9 मिनिटात जाऊ शकता. किती भारी पर्सन कुठे म्हणा आम्ही जाऊ, आपण जाऊन भेटूया असं सोडत नाही तो मध्ये. श्री के रोशने थयो पुत्र तू निसंदे स्मर्तृगामी कलितार कृपा तार्यो धोबी. पूर्णच धुकं आहे. पाऊस नाही, धुकं आहे. पण अंबाजीच्या मंदिरात ब्लॉक झाले सगळ्या एरिया. जवळपास तासभराने आमचा हा ब्लॉक सुटलाय. पण तरी पण स्लो लाईन आहे खूप, आणि कदाचित गिरनार पर्वतापर्यंत शिखरापर्यंत एवढीच गर्दी. प्लास्टिक मुक्त, आणि इकडे सगळीकडे प्लास्टिक पडलंय. काय करायचं, नावापुरती प्लास्टिक मुक्त आहे. त्याच्या करता इकडे विकतात गिरनारवर. ₹50 पेरूची प्लेट, इकडं 50 रुपये. कसलं भारी वातावरण झालं त्या. खूपच मस्त वातावरण. गोरक्षनाथ मंदिराच्या आलो आपण. इथून गिरनार दिसतो ना, आता दिसत नाही, म्हणतो दिसतो ना. पण काय करायचं आता. आता हा उतरायचा आहे खाली आणि परत वर चढायचा आहे. येताना मला प्रॉब्लेम होणार इकडे. तर रस्ता फ्री मध्ये पाणी आहे. गिरनार येणारे ऑलमोस्ट लोक मराठीच आहेत सगळे. मला जो तो व्यक्ती मराठीच बोलताना दिसतोय. म्हणजे हिंदी भाषा नाही, इथली पण लोक दिसत नाहीत मला. जे दुकानदार आहेत तेच हिंदी दिसतात, बाकी सगळे मराठी लोक आहेत. डबल टेबल नाही येऊ नका रे. लास्ट रोपवे राहिला, ते बंद केलं इकडे. आम्ही पळत पळत आलो इकडे. त्या मामा तिकीट काढतात. नाही हो पाएगा बोलतात. टाकलं दिसतंय का? कुठे हे बघ, आम्ही खाली रोपवे भेटला आम्हाला. जुन्या पायऱ्या किती सुंदर बांधले. खूप 9, 10 काय 11 वाजले असते. आणि त्यांना म्हणजे असं चाललं, कारण शेवटचा टप्पा येतो ना, 1-2 हजाराचा.